नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन 1 आहे त्यातला एक्झाम्पल 5. चला बघा, एक्झाम्पल 5 आपल्याला काय दिलेला आहे, 2y² + 9y + 10 = 0. हे सॉल्व करायचे कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडने. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना पहिली जी स्टेप असती, फर्स्ट स्टेप जनरल फॉर्म, हे ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे, सो आपण त्याला जसेच तसे एकदा लिहून घेऊ. 2y² + 9y + 10 = 0. सेकंड स्टेप काय असते, आपला जो y² x² m² z² म्हणजे जो स्क्वेअर वाला टर्म आहे, इथं y आहे त्याचा कोएफिशियंट आपल्याला किती पाहिजे, 1. सो y² चा कोएफिशियंट 1 करण्यासाठी बघा काय करू लागेल, ह्या इथं जर दोन्ही डिवाइड केलं सगळ्याला तर y² चा कोएफिशियंट 1 होतो आपला. चला डिवाइड करू, मग डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. सो किती येणार, 2/2 y² प्लस 9/2 y प्लस 10/2 = 0. हा बे पंचे 10, इथं काटपीट झाली, इथं पण कट झाला, इथं राहिला y. सो सिम्प्लिफाइड काय आलं, y² प्लस 9/2 y प्लस 5 = 0. हे आलं आपलं इक्वेशन 1 असं नाव देऊ. सिम्प्लिफाइड सगळं आपल्याला याच्यावरच करायचं. आता थर्ड मध्ये काय आपल्याला ऍड करायचं आहे, प्लस k = बघा कोएफिशियंट किती आहे इथं y. सो y आणि सेकंड वाला जो इथं सेकंड काय आहे, याला साइन प्लस आहे म्हणून प्लस आणि a जशाच तसा स्क्वेअर. ओके, मग ऍड करा. ऍड करताना काय करायचं, आता फक्त दोनच घ्यायचे टर्म, y² प्लस 9/2 y. दोन टर्म घ्यायचे इक्वेशन मधल्या मेन, मग ऍड करायचं प्लस k, थर्ड टाकायचा टर्म आणि y प्लस a चा होल स्क्वेअर. ओके, चला सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा. y² प्लस 9/2 y प्लस k = a² प्लस 2ab प्लस b². ओके, चला आता कम्पेअर करा. कंपेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला कम्पेअर करायचं आहे. तर कंपेअरिंग करताना हा पहिला टर्म कॅन्सल होणार, मग दुसऱ्याशी करा. काय येणार, 9/2 y = 2ay आणि नंतर k = a². हा कंपॅरिझन आहे. इथं y कॅन्सल झाला, 9/2 हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे आला, डिवाइड मध्ये झाला a आणि इथं किती भेटला, a. सो a भेटला आपल्याला 9/4. हा a भेटला. सॉल्व करून बघ, 9/4. आता k काय भेटणार आपल्याला, k 9. आता a ची व्हॅल्यू इथं पुट करा, a किती आला, 9/4 चा स्क्वेअर येणार. सो k भेटला आपल्याला, k भेटला 81/16. 16 वर काय, 81/16 16. चला a भेटला, k भेटला. आता जे मेन इक्वेशन आहे त्यामध्ये k ची व्हॅल्यू ऍडजस्ट करा. इक्वेशन काय आपलं, y² प्लस 9/2 y 2y इथं प्लस 81/16 मायनस 81/16 आणि थर्ड टर्म आहे 5 प्लस 5 = 0. इथं काही नसतं, इथं 1 असतो. ओके, खाली ते लागणार आहे आपल्याला, पुढे म्हणून घेतो, नाही तर राहू दे सध्या. बघा +5 जशाच तसा. आता याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करताना y² चा किती येणार, y. ओके, आणि ह्या 3 मधून आपल्याला फक्त 2 घ्यायचा आणि 2 मध्ये कन्वर्ट करून स्क्वेअर करायचं आहे ना. सो y² चा y. सेकंड काय आहे, प्लस, मग 9/3 चा स्क्वेअर रूट घ्यायचा ना, 9/किती येणार, 4 चा स्क्वेअर. कळलं का, a आणि x एक्सपांड केलं तर हेच येणार. ओके, जास्त काही लोड नाही. हा 81/16 मायनस कॉमन घेतला, इथं राहिला -5/1. आता 16 ने आपण दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं, जेणेकरून खालची जी संख्या आहे सेम होईल आणि आपण मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, डिव्हिजन करू शकतो. इथं सबट्रॅक्शन करणे.
सो y प्लस 9/4 जसाच त्याचा स्क्वेअर मायनस किती 81/16 आणि हा किती 16/80 अपॉन 16 जसाच तसा इक्वल टू 0. आता कॅन्सल करा y प्लस 9/4 चा स्क्वेअर मायनस हा किती येणार 81 मायनस 80 अपॉन 16. काही नाही, आता सिम्प्लिफाईड आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 81 मधून 80 गेला 1 राहिला, खाली 16, हा मायनस बाहेरचा. ओके, हा मायनस आहे इकडे गेल्यावर प्लस होणार. y प्लस 9/4 चा स्क्वेअर हा इकडे आला, किती राहिला 1/16. ओके, चला आता काय करायचंय, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साइडला. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट. आता इकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर काय राहणार, हा स्क्वेअर कॅन्सल होणार. सो y प्लस काय राहणार 9/4 इक्वल टू इकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर काय राहणार प्लस मायनस 1/4. ओके, आता y इक्वल टू एकदा हे प्लस मायनस 1/4 आणि हा इकडे आला मायनस 9/4. इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस होणार. आता इथून आपल्याला भेटणार दोन रूट्स. इथं सिम्प्लिफाय करा बघा. y इक्वल टू प्लस घ्या एकदा 1/4 मायनस 9/4 किती येणार बघा, किती मायनस 8/4. 4 4 4 2 8. सो y इक्वल टू -2. हे पहिला वाला रूट्स आला. सेकंड वाला y इक्वल टू आता काय घ्या मायनस 1/4 म्हणजे हा एकदा प्लस आणि एकदा मायनस घेतला, बाकी काही नाही. मायनस 9/4 किती येणार मायनस 10/4. सो सिम्प्लिफाय करा, 2 2 4 2 पंचे 10 काय राहिला. सो y इक्वल टू -5/2. हे सेकंड वाला आला, आपला सेकंड रूट्स आला लक्षात. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे आपलं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह केलं. पहिला रूट्स भेटला, दुसरा रूट्स भेटला. ओके, फायनली एक नोट्स लिहून द्या की द रूट्स ऑफ दिस गिवन इक्वेशन इज दिस अँड दिस. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.